यहेजकेल अध्याय 3। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर, हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल। तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लाविले। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर। मी तो सेवन केला, तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला। मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्रायल घराण्याकडे जा आणि त्याजवळ माझी वचने बोल, कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्रायल घराण्याकडे मी तुला पाठवितो, ज्यांची बोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्याकडे मी तुला पाठवित नाही। त्याकडे मी तुला पाठविले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते, पण इस्रायल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाही। इस्रायलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे। पहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करीतो, त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करीतो। मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करीतो, त्यास तू भिवू नको, त्यांच्या कटाक्षांनी कापू नको, ती तर फितुरी जात आहे। आणखी तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठीव, ती कानाने ऐक। जा, पकडून नेलेल्या तुझ्या लोकांच्या वंशजांकडे जाऊन त्याजशी बोल, त्यास सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो। मग ते तुझे ऐकोत किंवा न ऐकोत। तेव्हा आत्म्याने मला उचलून धरिले आणि माझ्या मागून त्याच्या स्थानातून परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला। आणि त्या प्राण्यांचे पंख एकमेकांना लागत त्यांचा आवाज आणि त्यांच्या बाजूस असलेल्या चाकांचा आवाज असा प्रचंड वेगाचा शब्द मी ऐकला। मग आत्म्याने मला उचलून धरिले। मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने मजवर आला। तदनंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्याजकडे खबार नदीच्या तीरी तेल अबीब ह्या ठिकाणी मी आलो, आणि ते बसले होते तेथे मी बसलो। भयचकित होऊन 7 दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो। मग ते 7 दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे, मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग। तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता, तू जर त्यास बजाविले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल। पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन
तू त्या पातक्यास बजाविले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव बचाविला असे होईल. तसेच धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्या पुढे अडथळा ठेविला, तर तो मरेल. तू त्याला बजाविले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. पाप करू नये असे तू त्या धार्मिकास बजाविले व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव बचाविला असे होईल. तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला व तो मला म्हणाला, उठ, खोऱ्यात जा, तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन. मग मी उठून खोऱ्यात गेलो. तो खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते. तेव्हा मी उपडा पडलो. नंतर आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले. त्याने मजबरोबर भाषण करून म्हटले, जा, तू स्वतःला आपल्या घरात कोंडून घे. हे मानवपुत्रा, पहा, तुला बंधनांनी जखडून बांधितील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही. तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस. कारण ते फितुरी घराणे आहे. तरी पण मी तुझ्याबरोबर बोलेन तेव्हा मी तुझे तोंड उघडीन. मग तू त्यास सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्याला ऐकावयाचे असेल तो ऐको, ज्याला ऐकावयाचे नसेल तो न ऐको. ते तर फितुरी घराणे आहे.